भिवंडी तालुका काल्हेर पाइपलाइन चौकी के पास भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे व गुंदौली माजी उप सरपंच सुमित सुरेश बालिया मामा महात्रे के अथक प्रयासों से काल्हेर से टेमघर पाइपलाइन कंक्रीट रास्ते का उद्घाटन आज दिनांक 24 मई 2026 को भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे व गुंदौली माजी उप सरपंच सुमित सुरेश बालिया मामा महात्रे के कर कमल द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK महात्रे, भिवंडी मनपा महापौर नारायण चौधरी, गणेश गुलवी, पंचायत समिति माजी सभापति विकास भोईर, हरिभक्त पारायण, कबीर महाराज, गुंदौली माजी उप सरपंच प्रकाश पाटिल, नंदिनी भोईर, चक्रधारी पाटिल, सुनील भगत, कांग्रेस भिवंडी तालुका युवा अध्यक्ष नीलेश भोईर सहित भारी संख्या में मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। 2021 मध्ये निवडणुका झाल्या, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून माझी निवड झाली। त्यानंतर अनेक गेले 15-20 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न, कारण इथे आजूबाजू असलेली गावं यांचा प्रमुख रस्ता हाच असल्यामुळे काही स्कूलमध्ये जायचं असला मुलांना किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं असला मुलांना तर अंजूर फाट्याला जाण्याला देखील आणि काल्हेर टू ठाणा जाण्यासाठी एकच रस्ता हा होता। पण त्याची परिस्थिती अभावी जर तुम्ही बघितलं असतात तर पोहोचण्यासाठी अर्धा तास, आणि जर मुलं इथून आली तर त्यांना जो त्रास व्हायचा तो खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा। तर 2021-22च्या दरम्यान आमची इथल्या सर्व लोकांनी मागणी केली या रस्त्या संदर्भात, पण ती एखाद वर्ष सर्वजण नवीन असल्यामुळे ती गोष्टीची टाळाटाळ होत होती। बसून घ्या। तर 2022च्या दरम्यान मला वाटलं इथले अंत्यसंख्येत आहेत, नंदिनी मॅडम्स आहेत, निलेश भाऊ आहेत, विकास अंकल आहेत, आमचे सर्व वलपाडा पूर्ण आम्ही सर्व जणांनी मिळून इथे एक संघर्ष समितीसारखी एक स्थापना केली, आणि त्या स्थापना करता मला त्यांनी नेतृत्व दिला, ते त्यांचा मोठेपण होता। पण या स्थापना केल्यानंतर 2022च्या नंतरच लगेचच प्रशासक नेमणूक झाला, आणि ते प्रशासक नेमणूक झाल्यानंतर तिथं लोकप्रतिनिधी नव्हते आणि पूर्ण पदभार हे प्रशासनाकडे गेला। तर या प्रशासनाकडे ज्यावेळी गेला आणि पहिल्यांदा आम्ही जेव्हा धडक मोर्चा ठाण्याच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ज्यावेळी नेला त्यावेळी आम्हाला एकंदरीत समजला का या रोडचं महत्त्व त्यांना कधी कळलंच नाही, का या रोडचं महत्त्व किती आहे आमच्या लोकांसाठी, की आमची लोक किती तळमळ करतात। जेव्हा 150-200 लोक आपली संघर्ष समितीची ज्यावेळी गेली त्यांनी धडाकेचा मोर्चा काढला आणि त्यांना जे विचारलेले प्रश्न त्यांचे उत्तर नव्हते त्यांना, त्यावेळी खरी प्रोसेस या रोडची झाली। आणि हे जेव्हा प्रोसेस चालू असताना मला वाटतं मी खरोखर छोटे युवक इथं कार्यकर्ते आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो, कारण की त्यांनी इथे जेव्हा ब्रिज जे सडले होते
आता समजा नवीन झाले जे ब्रिज चढले होते, आपल्या सर्व मुलांनी तिथे खालती जाऊन फोटोज काढले, खालती जाऊन त्याचे व्हिडिओ बनवले. आणि जे रोडची परिस्थिती होती, अक्षरशः लहान मुलांनी देखील आम्हाला बाईट दिल्या त्यावेळी की आमची परिस्थिती काय आहे. आणि ज्यावेळी इथले बरेचसे गुलवी साहेब आहेत, तुम्हाला माहिती नसेल, पण ज्यावेळी इथून आमच्या गरोदर महिला असतील त्यांना ज्यावेळी इथून जायला लागायचा, त्यावेळी अक्षरशः ट्रॅफिकमुळे आणि या रोडमुळे अक्षरशः एवढा त्रास व्हायचा की ती एमर्जन्सीची सिच्युएशन यायची. पण या सगळ्या गोष्टींचं महत्त्व ज्यावेळी इथल्या महिलांनी आणि इथल्या मुलांनी आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी, इथल्या समितींनी ज्यावेळी त्यांना कळून दिलं, पटवून दिला, तेव्हा प्रशासनाने इमोशनली, कारण की या रोडला 50-55 कोटी लागले, जरी 46 बोले तरी 50-55 कोटी लागले. ब्रिजेस वेगळे बांधले, रोड वेगळा बांधला, कारण की हा पैसा होता BMCचा. BMC म्हणते का तुम्हाला आम्ही का पैसे देऊ, आमचे एवढे पैसे का खर्चू. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुमची भावना व्यक्त केली त्यावेळी, तेव्हा एवढं लक्षात ठेवा, त्यावेळी त्यांनी जाऊन तो मंजूर केला. त्यामुळे मी सर्व तुमच्या कार्यकर्ते जे आपले सर्वजण होते, आणि खास करून मी महिलांना मी धन्यवाद करेन की त्यावेळी ज्यावेळी आंदोलन झाले त्यावेळी उन्हाचा तडाखा असायचा आणि त्या तडाख्यामध्ये सर्व महिला हे सहभाग झाल्या. मी खरोखर तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एक ताल्याच्या गजराने त्यांचा स्वागत करा की त्यांनी ज्यावेळी उपस्थिती दाखवली त्यावेळी फार महत्त्वाचा रोल याचा निभावला. त्यानंतर अनेक वेळा आपल्याला समजा मुंबईच्या त्यांच्या ऑफिसमध्ये जायला लागला, कांदलकर साहेब असतील, वेलारुसे साहेब, त्यांनी अतिशय आपल्याला सहकार्य केला. त्यामुळे मी खास करून आपले चौधरी साहेब होते त्यावेळी, ते आता ते नाही आहेत, ते दुसऱ्याकडे ट्रान्सफर झाला, तर मी त्यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त करेन. आणि मला एक गोष्टीचा, इथं आपण सर्वजण जमलेलो आहोत, मला एक गोष्टीचा एक नक्कीच अभिमान आहे की हा जेव्हा आपण रस्ता बघतो, एवढ्या आजूबाजूच्या परिसरातला सर्वात जर क्वालिटीचा रोड जर बनला असेल कुठला, तर आपला हा रोड आहे, एवढा लक्षात ठेवा. की तुम्ही सर्वांनी आम्हाला या पंचक्रोशीतील काल्हेर असतील, गोंदवली, पूर्णा, वल, काल्हेर आणि वलपाडा, ओवली, ताडाली या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी सत्यशः आभारी आहे. गेल्या 15 वर्ष म्हणजे सुमित शेठ उपसरपंच झाले, 21-22चा काल असेल, तेव्हापासनं या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी किंवा रस्ते दुरुस्तीसाठी मागे लागले होते. अत्यंत हलाखीचे आपले दिवस होते असं म्हणेल मी. 2-2, 3-3 फूट या रस्त्याला खड्डे होते. सर्व शाळकरी विद्यार्थी परेशान, सर्व कामगार वर्ग, सर्व श्रेष्ठीमय वयोवृद्ध, की आपण त्या रस्त्याने जाऊ शकत नव्हतो. आपण पर्यायी मार्ग निवडत होतो. गोडाऊनमधनं, गोंदवलीमधनं, दापोडेमधनं आपण जात होतो. त्याचा खऱ्या अर्थाने पाठपुरा करत असताना आदरणीय आपले खासदार साहेब खासदार झाल्यानंतर मी म्हणेल खऱ्या अर्थाने त्याला गती मिळाली. आणि वारंवार आम्ही सुमित शेठच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या ऑफिसला, म्हणजे कापूरबावडी असेल, मुंबई असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा पाठपुरावा करून आज आम्ही खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या एक सुखसोयीसाठी हा रस्ता आज आपण 5 शालेय विद्यार्थ्यांचे असे सर्वजण काल्हेरला जा, तुम्ही ठाण्याला जा, कल्याणला जा, भिवंडीला जा, आज 15 मिनिटात पोहोचतो. खरोखरच याबद्दल मी सुमित शेठचे म्हणावे तेवढे आभार कमी आहेत. आदरणीय खासदार साहेबांविषयी 2 मिनिटं मी बोलेल. गेल्या या 2 वर्षामध्ये, आता आपल्याला 2 वर्षे पूर्ण झाली, खासदार साहेबांनी आपण खूप वर्ष पाहतो, आज 25 वर्षे तर मी या राजकारणात पाहतो जवळून, बरेचसे खासदार होऊन गेले. पण खासदार साहेबांचं काय काम असते हे आदरणीय आमच्या बॉसने दाखवून दिलं की काय करायला पाहिजे. आपल्या लोकसभे क्षेत्रातल्या सर्व समस्या, शहापूरच्या असतील, मुरबाडच्या असतील, बदलापूरच्या असतील, कल्याणच्या असतील, भिवंडी ग्रामीणच्या, भिवंडी सिटीमधल्या असतील, प्रत्येक ठिकाणी या 2 वर्षांमध्ये प्रत्येक त्या समस्यांचा केंद्रामध्ये प्रत्येक त्या खात्याच्या केंद्रीय मंत्र्याकडे त्यांनी तो पाठपुरावा केलेला आहे. बरेचसे काम आहेत. भिवंडीची काल परवाची तुम्ही मीटिंग पाहाल, खरोखरच भिवंडी नगरपालिका शाळांची दुरावस्था असेल, हॉस्पिटलचा दुरावस्था असेल, त्या सगळ्या गोष्टी साहेबांनी त्यांच्या मार्गी लावलेल्या आहेत आणि त्यांना यशही आलेलं आहे. बऱ्यापैकी कामही झालेले आहेत. ब्रांदवली नाका ते कोण असेल, मेट्रोचं रूट असेल, ते असेल, या सर्व गोष्टी साहेबांनी त्या मार्गी लावलेल्या आहेत. आणि विरोधामध्ये जे मोठे खासदार असतील 8-10, त्याच्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांचं नाव घेतलं होते केंद्रामध्ये. ही व्यक्ती एक काम
सतत घेऊन तो पाठपुरावा करतोय. म्हणजे प्रत्येक मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे, केंद्रातील असेल तर राज्यातील असेल, सर्व कामं पूर्ण करतील यात शंका नाही. गेल्या 2 वर्षामध्ये पाहाल तर या 24 महिन्यामध्ये आमचे साहेब जवळ 8 महिने आजारीच होते. एवढी परिस्थिती त्यांची प्रकृती ढासळली होती की आम्ही जे जवळचे सहकारी होते आम्हाला माहीत आहे की त्यांनी त्या परिस्थितीची कामं केलेली आहेत. थोड्याशी ज्यांची मतदारांची नाराजगी होती, साहेब भेटत नाही, साहेब भेटत नाही, पण खरोखरच त्यांची जी अवस्था होती त्यामध्ये आम्ही थोडा उशीर झाला. हा सर्वच कामं आम्ही मार्गी लावतो. पण हा जो रस्ता बनला ना, या रस्त्याला बघून खूप आनंद झाला असेल तर माझ्यासारख्या महिलेला आणि माझ्या वयाच्या महिलांना. कारण मला वाटते इतर या एवढ्या 8 गावांमध्ये जर गरज असेल तर माझ्या वळगावाला कोणताही पाहुणा येऊ दे, तिन्ही कोपऱ्यातून येऊ दे, काल्हेरमधून येऊ दे, मानकोलीमधनं येऊ दे किंवा अंजूर पाट्यावरून येऊ दे. आता एखादा समजा गणपतीचा सण आहे, आम्ही पाहुण्यांना आमंत्रण केलं की आमच्याकडे गणपतीला या. पाहुणे येतात, पण आल्यावर आम्ही त्यांना नमस्कार करायचा ना, तर तेच आम्हाला नमस्कार करत होते एवढे वर्ष. का तर खूप ट्रॅफिक आम्हाला हात जोडत होते की बाबा तुमच्या वरच्या गावात यायचं म्हणजे आम्हाला खूप काटकसर करायला लागते. म्हणजे हत्ती होता पण तो शेपूट पकडायचा ना, तर त्यांना संपूर्ण कुठून फिरून येताना 15 मिनिटं द्यायचे, पण माझ्या वळच्या गावामध्ये येताना त्यांना संपूर्णपणे 2 तास लागायचे. खूप सलाम आहे या सुमित सेठला की त्यांनी हा विषय घेतला. अनेक मान्यवरांनी मला वाटते जवळजवळ 2015 पासून सुरुवात केलेली, हा रस्ता व्हायला पाहिजे. अनेकांनी सांगितलं की आम्ही या रस्त्याचं वृक्षारोपण केलं. मला मान्य आहे, वृक्षारोपण बरेच जण करतात, पण त्याचे संवर्धन करताना तुम्हाला कुठे फोटो दिसतात का? येत्या 5 जूनला तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील वृक्षारोपण करणारे. पण मला वाटते त्या सुमित सरांनी हा विषय खूप खंबीरपणे घेतला. त्यासाठी अर्थात आपल्या वळचा ग्रामपंचायत, वळच्या महिला वर्ग, गुंदवलीचा महिला वर्ग, तदनंतर दापोड्याचा महिला वर्ग, खास करून मी मालतीताई, माजी सरपंच आणि कमलाताई यांनी देखील म्हणजे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. महिलांनी सुरुवात केल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाही. कारण महिला वर्ग हा दुसऱ्या महिलेच्या किचनपर्यंत जाऊ शकतो. जे पुरुषांना काम जमत नाही ते माझ्या महिलेला जमते. म्हणून मी आभार मानेन त्या महिला वर्गांना. त्यांनी आज या रस्त्याच्या उद्घाटनासाठी आपलं चूलमूल बाजूला ठेवून इथे आलेले आहेत. मला माहिती आहे की त्यांनी घरी स्वयंपाक केला नसेल, बरोबर ना महिलांनो? म्हणून हा प्रोग्राम आज हा झाला. त्याबद्दल सुमित सेठ तुम्हाला सलाम आहे. तुम्ही जे काही कार्य कराल यापुढे त्यासाठी आमचा महिला वर्ग पहिला हजर असेल, हा माझा शब्द आहे. तुमच्या पाठीशी पूर्ण जनता आहे. अशी बरीचशी कामं आहेत मामा अजून की तुम्हाला करून दाखवायचे आहेत. एक पहिलं तर तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो सुमित म्हात्रे साहेब तुमचे, का ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होती की पाहुणे मंडळी आमची जेव्हा गावची जत्रा व्हायची वलगावची, त्या वलगावच्या जत्रेला पाहुणे मंडळी यायचं कुठून याच्यासाठी आम्हाला अर्धा तास घालवायला लागायचा. कारण तो रस्त्याची परिस्थिती आमचे वल ते वल पाडा एवढी खराब होती. बाईकचा तर विषयच नाही, पण मोठ्या मोठ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत ना, त्या पण मामा अटकून राहायच्या. आज तुमच्या आशीर्वादाने आणि सुमित म्हात्रेंच्या आशीर्वादाने पूर्ण पंचवार्षिकला हा सोन्याचे दिवस बोलायला गेले तर हेच बोलायला लागेल की ही सोन्याचे दिवस आज आले. एक मामा अपेक्षा आहे की जशी पंचवार्षिकला तुम्ही चांगला रस्ता दिला, हे शेलार आणि आंबाडी रस्ता त्या लोकांचे सेम हाल आहेत असेच. आणि अंजूरपाटा ते खारबाव रस्त्याचं काम चालू आहे, पण तो तिथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे अतिशय म्हणजे त्याच्या याच्यात घमेंड आहे तर मी करो सो कायदा आहे. तो तुमच्या याच्यात ताकद आहे की ती मोडून द्यायचा. आणि तुम्हीच एक असे जनतेला लाभलेले खासदार आहेत का ते जनतेचे खासदार आहेत. म्हणजे आपला खासदार आपण लिहू शकतो बॅनरवर. त्याच्या पुढे काय परिस्थिती ती काय नाही सांगायची गरज नाही. तुम्ही तुमच्या आशीर्वादाने आज मामा दिल्लीला आहेत आणि मामाच्या आशीर्वादाने आज चांगले दिवस आपण भिवंडी तालुका आज चांगले दिवस घेतो. आज आपण त्यांच्या घरी जाऊ शकतो का मामा हा माझं काम आहे. पहिल्याची परिस्थिती काय होती ती माहीत आहे. तर मामा अपेक्षा करतो तर तुम्ही त्या दोन्ही रस्त्यांना पण याच्या पुढे पावसाळ्याची परिस्थिती खूप पावसाळा झाल्यावर त्या रस्त्याची खूप परिस्थिती खराब आहे आणि वारंवार ॲक्सिडेंट होतात त्या रस्त्याला.
आंबोडी रस्त्याला. तुम्ही भिवंडी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे ही प्रस्तावना मानतो ना, तुम्ही त्याला 100% यश द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च मी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सुमित म्हात्रे साहेब, मामा खासदार बालामा साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जनतेला वाहतूक कोंडीतून तसेच वाहतूक समस्येतून सोडवण्यासाठी एक जो प्रयत्न झाला त्याबद्दल मी सुमितजी म्हात्रे आणि त्यांची टीम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की मी तुम्हाला सांगतो, मी निंबवलीला राहतो, परंतु सध्या ठाण्याला जायचं असेल तर मी याच रस्त्याचा वापर करतो. कारण की जो वडपे ते ठाणे रस्ता आहे त्यावरती खूप ट्रॅफिक असते. कारण की अर्धवट जे ब्रिज प्रलंबित आहे, गेल्या अनेक वर्षापासून जे काम चालू आहे, परंतु धीम्या गतीने आहे आणि खराब कामाची क्वालिटी असल्यामुळे तो रस्ता न वापरता आम्ही हा रस्ता वापरतो. म्हणून हा रस्ता वल, काल्हेर, टेमघर यांनाच नाही तर भिवंडीतील ग्रामीण तसेच शहरी जनतेसाठी एक सुखदायक प्रवासासाठी एक चांगला पर्याय म्हणून तयार झालेला आहे. तर त्याबद्दल मी खासदार साहेबांचा आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण हा रस्ता अनेकांनी सांगितलं की किती वाईट होता. म्हणजे वाईटातला वाईट काय असतो तो रस्ता हा होता. कारण मला वाटते वल आणि वलपडा हा 2 मिनिटांचा अंतर, पण तो रस्ताच बंद झालेला होता. एवढी परिस्थिती वाईट होती. इथल्या ह्या भागातल्या लोकांचा हा म्हणजे मध्यवर्ती मार्ग. इथं हायस्कूल आहे, येणारी शाळेतली मुलं बिचाऱ्यांना म्हणजे येताना अर्धा तास, एक तास उशिरा शाळेत यायला लागायचा. एवढी भयानक परिस्थिती होती. ह्या रस्त्यासाठी सुद्धा आम्ही मागे महापौर, मुंबईचे महापौर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं होतं. आमच्याबरोबर नितीन शहा हे पण सुद्धा होते. परंतु ते निवेदन ते घ्यायचे आणि कोपऱ्यात टाकून द्यायचे. सुमितने त्याचा पाठपुरावा केला, बालामाच्या पाठिंबाने तो रस्ता पूर्ण झाला आणि अतिशय सुंदर रस्ता झालेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन करूया, त्याला धन्यवाद देऊया. मामांचं फक्त लक्ष डेव्हलपमेंटकडे असतो. आज मामांनी मला ज्या पदावर बसवलेले हे मामांचे प्रेम आहे. वारंवार मामा भिवंडीत येतात, आमच्या चर्चा असतात. मामाच्याकडे क्षेत्र फार मोठं असलं तरी आपल्या स्थानिकांकडे फार लक्ष असतोय. मामा भिवंडीसाठी मला या तलाव सुशोभीकरणासाठी मला वाटते 57 करोड रुपये मामांनी मला मान्यता आणून दिलेली आहे तलाव्यासाठी. आज सगळ्या भिवंडीच्या शाळा सुशोभीकरणासाठी त्याच्यासाठी मामांचं माझं 2 दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे. अर्जंट त्यांनी माझ्याकडनं ते सगळं बायोडाटा मागितला. आज त्या सगळ्या शाळा हायटेक बनवायचं असं आमचंही स्वप्न आहे. त्यासाठी मामा झटत आहेत. आत्ता मामांचं 2-3 दिवसापूर्वी आमच्या बैठकीत हे झालं की भिवंडी शहरात 1 वर्षात मामा आमचे बस चालू करत आहेत. सिटी बस जे आजपर्यंत कोणी केलं नाही, आज ती बस चालू करतायत. सिटी बस आपल्या खेडेपाड्यात भिवंडीची बस येणार. हे मामांचं कार्य आहे. कार्य हा बोलत असतोय, हा लक्षात. नेहमी कार्य चांगलं केलं लोक कौतुक करतायत. मी एवढंच सांगू इच्छितो, मामा तुमच्या लोकांचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही हा प्रेम तुमच्या कामातनं कमवलेला आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्याचे सगळे सहकारी आणि आपण सगळी सर्व मायबाप जनता, कारण आपले सगळ्यांचे पहिले आभार व्यक्त करतोय, आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतोय. कारण आपण सगळे ठामपणे या कामात सुमितच्या पाठीशी उभे राहिले म्हणून सुमित करू शकला आणि म्हणून त्यांनी करून दाखवलं. कधीही लक्षात ठेवा, कुठलाच राजा प्रजेविना राजा होऊ शकत नाही. कुठलाच नेता कार्यकर्त्यांशिवाय नेता होऊ शकत नाही. कारण ही एक रथाची 2 अतूट चाकं आहे. जर
नेत्याच्या मागे कार्यकर्ते नसले. आज मी नेहमी सांगतो, मी खासदार झालो तर तुम्ही सर्व माझ्या पाठीशी नसते, सगळ्यांचे आशीर्वाद नसते, सहकार्य नसतं, तर मी खासदारच होऊ शकलो नसतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभारही व्यक्त करतोय, अभिनंदनही करतोय. आणि आता काल याच पाईपलाईनचा पुढचा टप्पा आहे. मला वाटतं येवई ते आगई तानसा हा जो टप्पा आहे, मी सुमितला सोमवारी घेऊन जाईन. कारण कालच माझ्याकडे हा विषय गणेश गुळवी साहेब आले, आमचे 2-3 मंडळी आले होते, हनुमान पाटील आले होते, आणखी कोण राजू भाऊ चौधरी सगळे आले होते. त्यांनी मला सांगितलं, मी त्वरित त्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि सोमवारी सकाळी मी उद्या कल्याणला आहे, जसं कल्याणचं आटोपेल 2:30-3च्या नंतर मी त्या रस्त्यावर जाणार आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना बोललेलं आहे आणि त्याची पाहणी करून त्या कामाच्या मागे लागणार आहे. आणि नुकतंच आता शेतकरी संघटनेच्या वतीनं एक निवेदन दिलं, त्याच्यानंतर लगेच पुढच्या हप्त्यात त्या रस्त्याची पण पाहणी ठेवू. मी सगळ्या BMCच्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवेन, मी स्वतः येईन आणि त्याची आपण पाहणी देखील करू आणि ही कामं प्राधान्याने करू. आणि अनेक कामांच्या विषयी जसं आमच्या निलेश पाटलांनी सांगितलं की अंजूर फाटा ते कामन आणि भिवंडी ते वाडा मनोर हा रस्ता आहे. या दोघांनी मला 31 जूनपर्यंत एक सिंगल रस्ता, एक साईडचा रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि याच्यातही सांगतो, जेव्हा वाडा मनोर रस्ता थांबला, का थांबला हे जेव्हा मी विचारणा केली, मी त्या रस्त्यावर गेलो तेव्हा मला कळलं की त्यांना पेमेंट नव्हता. त्यावेळेस मी स्वतः शिवेंद्रराजे भोसले जे मंत्री महोदय त्यांना 2 वेळा भेटलो, 2 वेळा मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे 138 करोड रुपये मी काढून दिले स्वतः. आणि मी हे का सांगतो, कारण मी पाठपुरावा केला. मी सगळ्यांनाच सांगतो, आपल्यालाही सांगतो, सगळ्या नेत्यांनाही सूचित करतो, तुमच्या एक पत्राने कुठलं काम होत नाही. लक्षात ठेवा, तुमचं पहिलं पत्र आहे ते कचरापेटीत पडतो. तुम्ही त्याचा पाठपुरावा केला, फॉलोअप घेतला तरच ते काम होते, नाहीतर ते काम होत नाही. आज या ठिकाणचा विषय मी मुद्दाम बोलतो. आज तुम्ही मेट्रो आली, या भिवंडी तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव कुठलं आहे मला सांगा? काल्हेर गाव आहे. मेट्रो आली, नेते मंत्री महोदय, काशिवेळला स्टॉप झाला मेट्रोचा, कोपरला झाला, पुण्याला झाला, काल्हेरसारख्या एवढ्या मोठ्या गावात का नाही झाला? अंधभक्तांनी विचारायला नको, बोलायला नको की तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही मंत्री महोदय आहात आणि तुमच्या काळात काल्हेरसारख्या या भिवंडी तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव जिथं बाळासाहेब ठाकरेंचा पदस्पर्श झालेला आहे, या गावाचा एक इतिहास आहे. हे गाव राजकारणाच्या बाबतीत बोलाल तर भिवंडी तालुक्यात नंबर 1ला गाव असतो. आणि ह्या गावात मेट्रोचा बस स्टॉप झाला का? नुसतंच काहीतरी करत बसायचं. बघा, एक मी रांगोली नाका ते कल्याण, मी माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना एक पत्र दिलं की साहेब, हा जो मेट्रोचा तुमचा प्लॅनिंग चालू आहे याच्यात माझी एक विनंती आहे की हे आपण डबल डेकर बनवावे, खाली ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालतील, पहिल्या माळ्यावरून लाईट व्हेकल चालतील आणि त्याच्यावरून मेट्रो चालेल. आणि त्या संदर्भात मी स्वतः 5 वेळा शिंदे साहेबांना भेटलो आणि 5 वेळा भेटल्यानंतर त्यांनी त्या प्रोजेक्टला मान्यता दिली. 5 वेळा भेटल्यानंतर. आणि त्यावेळेस मी बोललो होतो का नुसतीच नेतेगिरी करायची नाही. मला माहीत आहे मी खासदार आहे, गटर वॉटर मीटर माझं काम नाही. माझं काम हे त्या लेवलचं असलं पाहिजे, एक विजन असलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी बोललो होतो, ही जी मेट्रो झाली ही मला एक सांगा कशेळीपासून तर पूर्ण अशी फिरून ही पण डबल डेकर होऊ शकली असती ना, जर त्यावेळेच्या नेत्यांनी जर प्रयत्न केले असते जसे मी केले. झाली असती का नसती झाली? ट्रॅफिकची समस्या सुटली असती, ट्रान्सपोर्टची समस्या सुटली असती, मेट्रोची समस्या सुटली असती. तुमच्याकडे जर विजन नसेल आणि नुसत्याच डेव्हलपमेंटच्या गप्पा मारायच्या तर असं चालत नाही. कोण गावचा एक विषय मुद्दाम सांगतो,
मी 2018ला सभापती झालो. 15 जानेवारी 2018ला मी कोण गावातून निवडून आलो होतो. मी 3 ते 4 महिन्यात कोण गावात एक पाईपलाईन मंजूर केली. 64 लाखाची मंजूर केली. कारण MIDCचं पाणी हे साधारणतः 35 कंपन्यांमधून येता कोण गावात यायचं. आणि ह्या 35 कंपन्यांना खूप मोठी पाण्याची लाईन असल्यामुळं तो पाण्याचा प्रेशर येत नव्हता. मग त्याच्यात मी 2-4 वेळा गेलो. सगळे कोणची प्रमुख नेते मंडळी ग्रामस्थ होते. आम्ही जबरदस्ती 1-1 तास कंपन्या बंद केल्या. त्याच्यातून आम्हाला रिझल्ट मिळाला. जर कंपन्यांचं पाणी बंद असलं तर आपल्याला प्रेशर येतो. म्हणून मी काय केलं, मग कंपन्यांच्या पुढून MIDCच्या लाईनच्या इथून एक डायरेक्ट बायपास लाईन टाकली कोण गावाला. परंतु ती लाईन शेवटपर्यंत जोडू दिली नाही. शेवटपर्यंत जोडू दिली नाही. कारण सत्ता यांची, अधिकारी यांचे नाही करून दिले. आता त्या बाबतीत पण सांगतो, आरोग्य केंद्र तिथे उभारतोच मी. पाण्याचा प्रश्न देखील येत्या महिन्याभरात तुम्ही सगळे पाहाल. मी स्वतः 2 दिवसापूर्वी MIDCचे तिथले प्रमुख अधिकारी आहेत शिंदे साहेब. ह्या शिंदे साहेबांना बोलवलं, सगळी माहिती घेतली आणि येत्या काही दिवसात ती पुन्हा बायपास पाईपलाईन मंजूर करून पुन्हा 24 तास पाणी मिळेल. तर याच्यासाठी एक विजन असलं पाहिजे कुठल्याही बाबतीत. आज तुम्ही पाहत असाल, मी असं गर्वाने नाही बोलत, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने 75 वर्षाच्या इतिहासात मी पहिला खासदार आहे की ज्याने 2 वर्षात 9 वेळा संसदेत बोलले. पहिला खासदार. अगोदरच्या खासदाराने ते एकदा पण नव्हतं बोलले. 10 वर्षातल्या खासदाराने कपिल पाटीलने 3 वेळा बोललं. 10 वर्षात किती? 3 वेळा. चौथ्यांदा पण नाही बोलले. आणि मी 2 वर्षात 9 वेळा बोललोय. आणि त्याची तुम्ही परिणिती पाहाल. मुरबाड रेल्वेचा विषय असेल, काही दिवसात तुम्ही पाहाल. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की साहेब, कुठल्याही परिस्थितीत हा रेल्वे झाला पाहिजे. कारण 3 मार्च 2019 तुमच्याच हस्ते तुमची फसवणूक करून त्यावेळच्या खासदारांनी, कपिल पाटलांनी खोटा शुभारंभ केला, नारळ फोडला. म्हणून ती होणे गरजेचं आहे. त्यासाठी तुमचाही सन्मान होईल. त्यांनीही मान्य केलं, केंद्रीय मंत्री महोदयांनी मान्य केलं. लवकरात लवकर. आता आपण पाहिलं असं, वराळ देवीचा तलाव बोलला तर भिवंडी शहराचा ना आपल्या सगळ्या भिवंडीकरांचा आत्मा आहे. आत्मा. आज त्या तलावाची परिस्थिती पहा. सतत 1.5 वर्ष पाठपुरावा करून 57 करोड रुपये केंद्राकडून मंजूर करून घेतले. केंद्राकडून 60% मंजुरी मिळवली. अधिकृत बोलतोय, अनधिकृत नाही बोलत. 60% मंजुरी घेतली. 20% आमच्या आयुक्तांनी सांगितलं की आम्ही क्विक देतो. 20%साठी खूप प्रयत्न केले. शेवटी त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. माझ्या प्रयत्नाला यश आलं. मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित सांगितलं, संबंधित अधिकाऱ्यानेही फोन केला की 20% त्वरित देऊन टाका. भिवंडीतील सगळ्या शाळांची, शहराची परिस्थिती पाहता. आज ग्रामीण भागात घ्या ना, जिल्हा परिषद शाळेत कोणी आपली पोरं पाठवायला तयार नाही. सर्वसामान्य सोडा, गरीबातला गरीब माणूस देखील त्या शाळेत आपली पोरं पाठवत नाही. का? शाळांची दुरावस्था, शिक्षकांची कमतरता, ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत ना. म्हणजे त्याच जिल्हा परिषद शाळेत आम्ही सगळे शिकून आलोय ना. आम्ही सगळे त्याच जिल्हा परिषद शाळेत शिकलो. आदरणीय मोदी साहेब पण त्याच जिल्हा परिषद शाळेत शिकले. आदरणीय अब्दुल कलाम साहेब, ज्यांना आपण मिसाईल मॅन बोलतो, तेही त्या जिल्हा परिषद शाळेत शिकले ना. म्हणजे तिथली गुणवत्ता पात्रता कमी आहे का? नाही. गरज आहे बदलावची. आपण दिल्लीत पाहिलं असेल, कदाचित नसेल गेले तर प्रमुख नेत्यांनी द्यायला पाहिजे, खास करून आमच्या महापौर साहेबांनी. दिल्लीतील शाळा यांचं जो परिवर्तन, बदल तुम्ही पाहाल. केजरीवालांनी काय केलं तर केजरीवालांनी ते केलं.
तिथल्या शाळा पहा, किती स्मार्ट शाळा. आणि त्या दिवशी मला मुख्यमंत्री महोदयाने 20 ते 25 मिनटं दिली. मी हे सगळे फोटो घेऊन गेलो होतो. मी मुख्यमंत्री महोदयाशी या विषयावर सविस्तर चर्चा केली की साहेब, शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र हे जर मजबूत असलं, याच्यात चांगल्या सुविधा मिळाल्या तर आणि तरच या देशाचं भविष्य, म्हणजे जी लहान पोरं आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते कुठे घडतात? एक तर शाळेत, आणि त्यांची प्रकृती चांगली असली तर ते आरोग्य विभाग. म्हणून हे दोन्ही विभाग आपण मजबूत करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी साधारणतः एक मी मागचे जेव्हा आपले आयुक्त होते दादा, त्या आयुक्तांशी मी चर्चा करून आम्ही एक अंदाज काढला होता की भिवंडी शहरातील सगळ्या शाळा, 54 इमारती आहेत, स्मार्ट शाळा बनवायच्या असतील तर साधारणतः 250 ते 300 कोटी रुपये खर्च आहे. जिल्हा परिषदचा विषय, ही जिल्हा परिषद निवडणूक झाली, अस्तित्वात जिल्हा परिषद आली का तोही विषय मी घेणार आहे. परंतु या सगळ्या शाळा स्मार्ट शाळा व्हाव्यात, गरिबांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकावी, म्हणून सगळं प्रकरण सगळं समजून सांगितल्यानंतर त्याला देखील मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली. आणि मला हेही सांगितलं लवकरात लवकर तो प्रपोजल दे. 250 ते 300 करोड रुपये जो खर्च आहे तो मी देतो, टप्प्याटप्प्यात देतो. 2 ते 3 वर्षात भिवंडीतील सगळ्या शाळा या स्मार्ट शाळा होत्या. हे आमचं काम आहे. आज तुम्हाला मी सांगतो, आज इथं आपल्याकडं जी काही डेव्हलपमेंट चालू आहे, आज मी नेहमी सांगतो की प्रत्येक खासदाराने असं कुठलं तरी एक मोठं प्रोजेक्ट, एक कुठली तरी एक योजना चांगली राबवावी, ज्याच्यातून तिथल्या 2000, 5000, 10,000, 20,000 लोकांना काम मिळेल. हे खासदाराचं काम आहे. रेल्वेचं काम आहे, नॅशनल हायवेचं काम आहे, आणि हे काम आहे. तर त्याच्यात तो जो सगळ्यात मोठा रखडलेला विषय होता, मला वाटतं तो एक्झिट, आपलं एक्झिट लांबच एक्झिट बाकी होता, तो दिलंच नव्हतं. त्यावेळेस मी माननीय केंद्रीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेबांना भेटलो. त्याला सगळी परिस्थिती सांगितली. साधारणतः लांबचपासून पूर्ण म्हणजे मेजर वटीने माझा आदिवासी समाज वाड्यापर्यंत राहतो, आणि आज त्या समाजाची मुलं इथपर्यंत येतात. ट्रान्सपोर्ट खर्च परवडत नाही, काम करतात पण खर्च जास्त होते. आणि म्हणून जर लांबचला एक्झिट दिलं तर सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट तिथं होईल. आणि तिथून 15 ते 20,000 तरुणांना नोकरी मिळेल. हे जेव्हा मी गडकरी साहेबांना माझं विजन 5 वेळा भेटून सांगितलं, 5-7 वेळा भेटलो, आपली भिवंडीची सगळी कमिटी नेली आणि त्यांच्या समक्ष देखील सांगितलं, तेव्हा गडकरी साहेबांनी मान्यता दिली. 136 करोडचं काम मंजूर केलं. पुन्हा त्याची आता किंमत वाढली, 186 करोडच्या कामाला गडकरी साहेबांनी मान्यता दिली. हे मी मुद्दाम का सांगतो, तर हे आमचं काम आहे. एक केंद्रीय शाळा आता घेऊन येतोय मी दापोड्याला. मी त्याचा सर्वे पण केला 4-5 दिवसापूर्वी. दापोड्याला आपण एक केंद्रीय शाळा आणतो. भिवंडी मेडिकल कॉलेज एवढ्या वर्षात भिवंडी लोकसभेत नाही, त्याविषयी चर्चा केली मुख्यमंत्री महोदयांशी. त्यांनीही पॉझिटिव्हली सांगितलं 450 बेड असायला हवे. 100 IGM मध्ये आहेत, 100 आणखी वाढतात. 200 बाजूला केंद्राचीच एक योजनेच्या माध्यमातून 200 बेडचं हॉस्पिटल चालू आहे. म्हणजे 450 बेडचं व्हायला काय हरकत नाही. फक्त तिथून 4 ते 5 किलोमीटरच्या आत एक आणखी 10 ते 11 एकर जागा असणे गरजेचं आहे. ती जागा शोधतोय आणि ती महापौर साहेब मला देतील. कारण मुख्यमंत्री महोदयांनी मी त्याच्याशी चर्चाही केली, आता हे तुम्हाला करायचं आहे, तुम्ही मला जागा द्या, मी मेडिकल कॉलेजसाठी परवानगी देखील आणतो. आणि हे येत्या 5 वर्षात मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने करून दाखवेन, एवढं नक्कीच सांगा. आणि म्हणून पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार व्यक्त करेन आणि सगळ्यांना सांगेन की जरी हे छोटं मोठं काम असलं, परंतु या सगळ्या कामांमध्ये आपला सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आमच्या नंदिनीताईंनी सांगितलं की त्यांचा खारीचा वाटा असेल, काही असेल, असं नाही ताई. महिला खूप महत्त्वाच्या असतात, लक्षात ठेवा. एक महिला, इंदिरा गांधीसारखी महिला जेव्हा या देशाची पंतप्रधान झाली तेव्हा ती जगाची अध्यक्ष झाली, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचं विजन होतं
त्यावेळेच्या स्ट्रॉंग, या जगातील स्ट्रॉंग पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी होते. ज्या आहेत ते सत्य स्वीकारायचं, नाकारायचं नाही. आज मी सुमितचं अभिनंदन करतोय. बाजूला काल्हेर गाव आहे ना, जेव्हा काल्हेर गावात ते स्टेडियम गार्डन झालं माहीत आहे ना, तेव्हा मी त्यावेळेचे सरपंच होते, काय त्यांचं नाव काय सांगतो, श्रीधर पाटील. हां, श्रीधर पाटीलचे मी अभिनंदन केलं, त्याचं कौतुकही केलं. का? चांगलं काम केलंय. जे चांगले करतात त्याचं अभिनंदन करायचं, त्याचं कौतुक करायचं, त्याच्या पाठीवर थाप द्यायची, जेणेकरून त्यांनी आणखी चांगले काम करावे ना. आज काल्हेरमध्ये TMT बस चालू नाही केले, आम्ही केले ना. श्रेय घेणार मी डायरेक्ट जाहीररित्या सांगतो. आज पाण्याची ती पाईपलाईनचा विषय होता, किती MLD वाढला रे? किती वाढला तो? बरोबर आहे. त्याच्यासाठी पाठपुरावा कोणी केला? सांगा ना. मी अजून या सगळ्या नेत्यांना सांगतो, जे फुकटचं श्रेय घ्यायचं, ज्यांना मी नारायण बाबाच बोलतो, त्यांना मी सांगतो, श्रेय नाही घ्यायचं. तुमच्या एक पत्राला कुत्राही विचारत नाही. माझ्या पण सांगतो, मी पहिलं पत्र देतो ना, तेव्हा ते अधिकारी दाद लागू देत नाही. त्याच्यासाठी पाठपुरावा करायला लागतो. माझ्याकडे सगळ्या प्रोसिजर असतात. ती काल्हेरला जी पाण्याची जी हे वाढली ना, त्याचं सगळं श्रेय नाही, पण बरंच काही श्रेय हे सगळे गोपालदादा असतील, स्वप्नील असेल, तिथले आमचे सगळे कार्यकर्ते, यांचं श्रेय आहे ते. यांनी पाठपुरावा केला, मी स्वतः होतो. आणि म्हणून अजून खूप काही गोष्टी, हा डम्पिंगचा विषय असेल, खूप काही गोष्टी करायच्या आहेत. ह्या सगळं करताना, डेव्हलपमेंट होताना हेही लक्षात ठेवा की आपल्याकडचं रोजगाराचं साधन, जे गोडाऊन आहे, ज्या काही फॅक्टऱ्या आहेत, त्याही जाता कामा नये. आज त्या जाऊन ओलेजन इमारती उभ्या राहतील, पण उद्याचं काय? उद्या आपल्या नोकरीचं काय? मी काल कल्याणला गेलो होतो, मोहण्याला. दादा मोहण्याचे एक राम पाटील म्हणून आहेत, त्यांचे भाऊ वारले. त्यांनी काल त्या NRCची स्टोरी सांगितली.